नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकते व कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी जमा झालेली आहे। तुम्ही बघू शकता आज इथे लिहिलं आहे आज 1500 रुपये आले ठाणा जिल्हा। तसंच तुम्ही इकडे पण बघू शकता की 3000 रुपये झालेले आहेत जमा यांच्या खात्यामध्ये। तसंच आपण अजून बघूयात तर इथं काय लिहिलं आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात आले आहे, म्हणजे नोव्हेंबरचे पैसे डिसेंबरमध्ये आले। इथं लिहिलं आहे की 1500 जमा झाले 2 महिन्याचे नाही, ठीक आहे। व यांचे कमेंट आहे की ऑक्टोबरपर्यंत आले सोलापूर मोहोळा येथे। यांचं म्हणणं आहे की मला कालच म्हणजेच की 25 तारखेला पैसे मिळाले जळगाव जिल्ह्यामध्ये। तसंच मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी काही रक्कम आहे ती लवकरात लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल अशी आशा लागलेली आहे सर्वांना। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की बऱ्याचशा जणांनी कमेंटच्या मार्फत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बऱ्याचशा ठिकाणी याची जी रक्कम आहे ती अनुदानची रक्कम जी आहे त्याचे पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी असं बघण्यात येत आहे की ही रक्कम कोणाकोणाला मिळालेली आहे, तर ज्यांच्या बँक खात्यांना KYC झालेलं आहे, मोबाईल नंबर अपडेटेड आहे, अशा लोकांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तसंच मित्रांनो, आता ही रक्कम तुमच्या खात्यात येत आहे तर ते बऱ्याचशा जणांचं म्हणणं असं आहे की त्यांना 1500 रुपये मिळाले, काही जणांचं म्हणणं आहे की आम्हाला 1200 रुपये मिळाले व काही जणांचं म्हणणं आहे की त्यांना 3000 रुपये मिळाले। आता 3000 रुपये त्यांना मिळाले कसे, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोघं महिन्याचे मिळून त्यांना 3000 रुपये जमा झालेले आहे त्यांच्या खात्यामध्ये। व काही जणांचं असं देखील म्हणणं आहे की त्यांना 1500 रुपये जमा झालेले आहे, ते पण नोव्हेंबर महिन्याचे पैसे त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये जमा झालेले आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीची सध्या काही जी अपडेट आहे ती आपल्याला बघायला मिळत आहे। तसंच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची जी रक्कम होती ती आधी 4000 कोटींपेक्षा जास्त वितरण करणार असं सांगितलं होतं, पण त्यानंतर त्याच्यात बदल करून 3500 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला होता। म्हणजेच की हा पैसा जो आहे लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता व ते झालेले सुद्धा आहे। व लाडकी बहीण योजनेतील जे काही लोक आहेत त्या सर्वांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेली आहेत मित्रांनो। पण मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना बऱ्याचशा जणांना PWD दिव्यांग असं पण आपल्याला काही कमेंट येतात की यांना पण न्याय मिळवून हवा व 6000 रुपये महिन्याचे जे आहे ते मिळायला हवे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या मार्फत कळवू शकतात। तसेच मित्रांनो, जसं मी तुम्हाला सुरुवातीस दाखवलं काही कमेंट की कोणत्या कोणत्या ठिकाणी ह्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, बऱ्याचशा ठिकाणी रक्कम जमा होत आहे, पण काही जण काय करत आहे की कमेंट करतच नाही आहे की ज्याच्याने बाकीच्यांना कळायला अडचण होत आहे। तर ज्यांना पैसे किंवा ही जी रक्कम आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ही जमा होत आहे तर त्यांनी कमेंटच्या मार्फत सांगून कळवावे, जेणेकरून इतरांना देखील या गोष्टीचा फायदा होईल की कोणाकोणाला ह्या रक्कम मिळाली आहे। व तसेच मित्रांनो, तुमच्या खात्यात ही रक्कम लवकरात लवकर येईल असं आपण बघूयात। आता महिना संपायला आलेला आहे, 31 डिसेंबर आहे व 5 तारखेला शक्यतो हे रक्कम जी आहे ती प्रत्येकाच्या खात्यात जमा होत असते। 5 तारखेला म्हणजेच मित्रांनो, आता ज्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटी जर समजा ही रक्कम आली नाहीच, म्हणजे की जमा झाली नाहीच, तर आपण याचं जी नेहमीची जी व्यवस्था किंवा जी डेट असते, याची जी रक्कम येण्याचा जो कालावधी असतो तो सुरुवातीचे 5 तारखेला आपल्याला जनरली मिळत असतो, म्हणजे महिन्याच्या सुरुवातीच्या 5 तारखेच्या जवळपास आपल्याला ही रक्कम आपल्या खात्यामध्ये येत असते। पण यावेळेस भरपूरच जास्त उशीर झालेला आहे। आता राहिलेले काही दिवस आहे या महिना संपायचे, जर शेवटी नाही आले तर मग परत तुम्हाला अजून थांबावंच लागेल, त्याशिवाय आपल्याकडे अजून दुसरा पर्याय सुद्धा नाही आहे मित्रांनो। पुढच्या 5 तारखेलाच ही रक्कम खात्यामध्ये जमा होईल असं म्हणावं लागेल, कारण की सध्या सरकारचं लक्ष हे जास्त करून माझ्या मतेने लाडकी बहीण योजनेकडे आहे, जेणेकरून बाकीच्या योजनांवर याचा भरपूर परिणाम झालेला आहे व बाकीच्यांना ह्याची जी काही रक्कम ठरलेली होती ती मिळायला भरपूर विलंब असा झालेला आहे मित्रांनो। माझं स्वतःचं पण असं म्हणणं राहील की ही जी रक्कम आहे लाडकी बहीण जर तुम्ही चालू करत आहात तर याच्यामुळे बाकीच्या योजनांना फरक नको पडायला, कारण की बाकीच्या योजना आधी महत्त्वाच्या होत्या व इलेक्शनपूर्वी ह्यांनी सांगितले होते लाडकी बहीण योजना वगैरे, ते ठीक आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की बाकी सगळ्या योजनांवर एकदमच बंद होऊन जायला किंवा ह्याच्यावर फार विलंब होऊ लागला तर मग ते व्यवस्थित नाही होणार मित्रांनो। तर तुमचं ह्याबद्दल काय मत आहे, हा विलंब होत आहे असं मलाच वाटत आहे का सर्वांनाच वाटत आहे? बऱ्याचशा जणांची कमेंटही आलेली आहे की याच्यामुळे बऱ्याचशा इतर योजनांवर भरपूर फरक पडलेला आहे व त्यांचे जे पैसे आहेत ते अडकून बसलेले आहेत।
असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे मित्रांनो. तर माझं पण असंच म्हणणं राहील की लवकरात लवकर ज्याची रक्कम आपल्या खात्यामध्ये म्हणजे की जे व्ह्यूवर इथं बघत आहे त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा व्हावी. व तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात ते तुम्ही कमेंटच्या मार्फत सांगू शकतात. व जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील तर तेही तुम्ही कमेंटच्या मार्फत सांगा, जेणेकरून इतरांना जे व्हिडिओ बघत आहात त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.